नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण अगदी झटपट बनणारी पण इतकी झणझणीत आणि टेस्टी अशी गवारची भाजी पाहणार आहे. तर त्याच्यासाठी मी इथं मिरच्या घेतलेल्या आहेत 10-12 आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत 10-12. आता मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता. आता त्याच्यात 1 चमचा जिरं घेतले आणि हे खोबऱ्याचा कूट मी करून ठेवत असते मिक्सरला, वाळलेल्या खोबऱ्याचा. त्यामुळे आपली कामं पण सोपी होऊन जातात. ते 2 चमचे मी खोबरं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे हिरवीगार छान, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता पाणी टाकून आपण हे वाटण वाटून घेऊया. आता मी त्याबरोबरच दुसरीकडे एक कढई ठेवली आणि त्याच्यात थोडंसं जास्त तेल घातले आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहे. आता हे वाटण आहे ना, हे वाटण सगळं टाकून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे, कारण आपण वाटताना पाणी घातलं होतं. आता मी वाटणात जिरं घेतलं होतं आणि फोडणीत पण घेतलं होतं, दोन्हीकडं थोडं थोडं घेतलं होतं. ठीक आहे. आता त्याच्यात अर्धा चमचा हळद टाकली, कारण माझी गवारची भाजी अगदी थोडीशीच आहे, म्हणजे पाव किलो आहे, त्याच्यापेक्षाही थोडीशी कमीच आहे आणि कवळी लुसलुशीत आहे, त्यामुळे सगळी क्वांटिटी खूप कमी प्रमाणात आहे. आता गवार तेलामध्ये टाकली की त्याच्यात मीठ टाकून घ्यायचं आणि मस्त परतून घ्यायची. कधीही गवारीची भाजी अशी मिठामध्ये जर परतली ना तुम्ही, टेस्टमध्ये तुम्हाला नक्की फरक जाणवेल. आता आपल्याला एक त्याच्यावर ताट ठेवायचं आणि त्या ताटावर पाणी ओतून घेऊया आपण. थोड्या वेळाने ते पाणी गरम झालं की पहा, खालीसुद्धा गवार करपली पण नाही आणि मस्त तेल सुटले. आता त्याच्यामुळे अगदी थोडंसं पाणी टाकते. तशी ही कवळी लुसलुशीत गवार आहे, त्यामुळे शिजायला काय वेळ लागणार नाही, तेवढ्याच पाण्यात आपली गवार शिजून होईल. पाहू शकता तुम्ही 5 मिनटं मी मीडियम गॅसवर तिला शिजून घेतलेली आहे. आता त्याच्यात आपण अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकूया. पहा तुम्ही त्याच्यातलं पाणी अजून आहे, आपल्याला कोरडी गवार करायची आहे आणि अजून शिजलेलीसुद्धा नाही आहे. तर मी पुन्हा एक 5 मिनटं ठेवलं होतं. आता गवार शिजली आहे, पण त्याच्यात मी शेंगदाण्याचा कूट टाकते आहे, 1.5 चमचाच टाकला असेल, ऑप्शनल आहे, अगदी थोडासा टाकायचा आहे, नाही टाकला तरी काहीच हरकत नाही. पुन्हा मिनिटभर आपण त्याच्यावर झाकण ठेवूया, की लगेच आपली गवारीची भाजी रेडी होऊन जाईल. पहा मस्त, इतकी वाससुद्धा इतका छान सुटला आहे, एकदम जबरदस्त आणि मस्त. म्हणजे तुम्ही भाकरीबरोबर ही भाजी खा, एकदम खरड्यासारखी ही भाजी लागते. रेसिपी तुम्हाला कशी वाटली? रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.